नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला प्रकरणी आरोपीस पुण्यात केली अटक। इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई। संशयितास 3 दिवसांची पोलीस कोठडी। वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील सावकर कॉलनीमध्ये उसने पैसे न दिल्याच्या रागातून एकावर कोयत्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या 36 तासात पुणे येथील कात्रज जवळ जेरबंद केलं। सोमवारी न्यायालयाने सोहेल रियास बारसकर वय वर्ष 38 राहणारे इस्लामपूर या संशयितास 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। बारसकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करण्यात आली होती। त्यातून बाहेर पडल्यानंतर बारसकर याने पुन्हा गुन्हेगारी करावयास सुरुवात केली होती। इस्लामपूर येथील सावकर कॉलनीतील सैफ फैयाज दिवान वय वर्ष 28 याच्याकडे बारसकर यांनी उसने पैशाची मागणी केली होती। दिवान यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा राग बारसकर याच्या मनात होता। शनिवारी सायंकाळी बारसकर हा सावकर कॉलनी परिसरात सैफ दिवान याच्या घराजवळ दबा धरून बसला होता। तू पैसे देत नाहीस तर तुला संपवतो असं म्हणत सोहेल बारसकर यांनी कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात सैफ दिवान यांच्या मानेवर डाव्या बाजूला कोयत्याचा वार बसून तो गंभीर जखमी झाला। या घटनेनंतर बारसकर यांनी पलायन केलं। इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार दीपक ठोंबरे, साजन पाटील, संतोष शिंदे यांनी बारसकर याचा माग काढत त्याला पुणे येथील कात्रज जवळ अटक केली। पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत। इस्लामपूर पोलिसांनी तत्परता राखत संशयितास अवघ्या 36 तासात पुणे येथून जेरबंद केल्यामुळे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय।